सो आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये आपण थॅलोफायटा हा टॉपिक कव्हर केला होता. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, ब्रायोफायटा हा कंप्लीट टॉपिक कव्हर करून टाकणार आहोत. ओके. सो त्याआधी आपण थोडं पुन्हा एकदा क्लासिफिकेशन रिवाईज करूया. जेवढं रिवाईज करू तेवढं जास्त लक्षात राहील. ओके. सो तुम्ही जर माझे आधीचे पार्ट बघितले नसतील तर प्लांट किंगडमचे अजून 2 पार्ट मी अपलोड केलेले आहेत. पार्ट 1, पार्ट 2 हा असणार आहे, तो पार्ट 3 आहे. ओके. सो तुम्ही बघितले नसतील तर ते बघून घ्या. सो किंगडम प्लांटे त्याचे 2 सबटाइप्स कुठले आहेत, क्रिप्टोगॅम्स आणि फेनेरोगॅम्स. सो क्रिप्टोगॅम्समध्ये पुन्हा येतात नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स आणि व्हॅस्क्युलर प्लांट्स. सो नॉन व्हॅस्क्युलर म्हणजेच काय, तर त्यांच्याकडे झायलम आणि फ्लोएम सारखे टिश्यूज नाही आहेत. आणि व्हॅस्क्युलर म्हणजेच काय, तर त्यांच्याकडे झायलम फ्लोएम सारखे टिश्यूज आहेत. सो नॉन व्हॅस्क्युलरमध्ये पुन्हा थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि व्हॅस्क्युलरमध्ये टेरिडोफायटा. ओके. सो आत्ता आपण काय बघतोय, क्रिप्टोगॅम्समध्ये नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्समध्ये ब्रायोफायटा. ओके. सो कमिंग टू फेनेरोगॅम्स, फेनेरोगॅम्समध्ये फक्त व्हॅस्क्युलर प्लांट्स असतात. ओके. म्हणजेच त्यांच्याकडे झायलम फ्लोएम आहे. म्हणजेच काय, तर ह्या फेनेरोगॅम्समध्ये जे काही प्लांट्स आहेत त्यांच्या सगळ्यांकडे झायलम आणि फ्लोएम आहे. सो व्हॅस्क्युलर प्लांट्सचे 2 टाइप्स येतात, जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म्स. ओके. अँड देन अँजिओस्पर्म इज डिवायडेड इंटू 2 टाइप्स, दॅट इज डायकोटिलिडॉन अँड मोनोकोटिलिडॉन. ओके. सो चला आपण आपल्या टॉपिककडे जाऊया, विच इज ब्रायोफायटा. सो तुम्हाला जर फर्स्ट व्हिडिओ आठवत असेल तर ब्रायोफायटा कसं लक्षात ठेवायचं मी सांगितलंय, तर ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट्स असं लक्षात ठेवायचं आहे. ॲम्फिबियन हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. जसं की थॅलोफायटाला आपण काय लक्षात ठेवलाय शब्द, सिम्पल प्लांट किंवा सिम्पलेस्ट प्लांट. तसंच ब्रायोफायटाला काय लक्षात ठेवायचं आहे, ॲम्फिबियस प्लांट. ओके. सो सुरू करण्याआधी आपण थोडं ब्रायोफायटा हे नाव कसं पडलं ते बघूया. सो इथे दिलंय बघा, ब्रायॉन त्याचा अर्थ असतो मोस आणि फायटॉन याचा अर्थ असतो प्लांट. म्हणजेच काय, तर हे ब्रायॉन म्हणजेच मॉस. मॉस म्हणजे काय, हे ब्रायोफायटाचे जे एक्झाम्पल्स आहेत ते. ओके. हे झाड आहे मॉसेस. आणि फायटॉन म्हणजे प्लांट. मॉसेस प्रेझेंट असणारी झाडं, म्हणून त्याला काय म्हटले, ब्रायोफायटा. सो सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सांगते आपण काय काय बघणार आहोत ब्रायोफायटामध्ये. तर सगळ्यात पहिलं त्यांची हॅबिटॅट, म्हणजे ते कुठे सापडतात, कुठे राहतात किंवा कुठे ग्रो होतात. त्यानंतर त्यांची लाईफ सायकल बघणार आहोत. त्यानंतर त्यांच्या बॉडीचं स्ट्रक्चर कसं आहे ते बघणार आहोत. आणि मग एक्झाम्पल्स. ओके. त्यानंतर ह्या ब्रायोफायटाचे ज्यावेळेला आपण ग्रुप्स बघणार आहोत, म्हणजेच लिव्हरब्रॉथ आणि मॉसेस सारखे, त्यावेळेला त्याचं रिप्रोडक्शन शिकणार आहोत आपण. ओके. सो फर्स्ट पॉईंट आहे त्यांचा हॅबिटॅट. सो ब्रायोफाइट हे प्लांट्स कसे आहेत, मोस्टली टेरिस्ट्रियल आहेत. टेरिस्ट्रियल म्हणजेच काय, तर जमिनीवरती राहणारे आहेत. ओके. किंवा जमिनीवरती जगणारे आहेत. सो मोस्टली ते कुठे सापडतात आपल्याला, तर दे आर फाउंड इन मॉइस्ट शेडी प्लेसेस. आता मॉइस्ट म्हणजेच काय, तर जिथे ओलावा आहे अशी जमीन, जी ओली जमीन आहे. ओके. सुक्या जमिनीमध्ये ते ग्रो होत नाहीत, त्याला मॉइस्ट प्लेस लागते. आणि शेडी, शेडी म्हणजेच काय, तर जिथे जास्त ऊन येत नाही, जिथे खूप सावली असेल अशा ठिकाणी हे आपल्याला ब्रायोफायटाचे प्लांट जास्त करून मिळतात. मग ब्रायोफायटाचं हॅबिटेट काय आहे, मोस्टली टेरेस्ट्रियल आहेत. आणि त्याची लँड जी आहे, जमीन, ती कशी आहे, मॉइस्ट आणि शेडी. ओके. त्यानंतर त्याला रिप्रोडक्शनसाठी वॉटरची गरज लागते. ओके. आणि म्हणून त्याला काय म्हटलं, ॲम्फिबियस प्लांट्स. ओके. सो हा पॉईंट तुम्ही तुमच्या मनाने तयार करू शकता की ब्रायोफाइट्स आर मोस्टली टेरेस्ट्रियल प्लांट्स फाउंड इन मॉइस्ट शेडी प्लेसेस बट नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनसाठी पाणी लागतं आणि ते जगतं लँडवरती, म्हणून त्याला काय म्हटलंय, ॲम्फिबियस प्लांट्स. आता ह्या ब्रायोफायटाचे ॲप्रॉक्सिमेटली 960 जेनेरा आहेत, डिफरंट जेनेरा आहेत. आणि अबाउट 25,000 स्पीसीज आहेत, म्हणजेच 25,000 नवीन वेगवेगळ्या जाती आहेत. ओके. आता आपण बघूया त्याची लाईफ सायकल. लाईफ सायकल तुम्हाला जर आठवत असेल तर थॅलोफायटामध्ये आपण अल्टरनेशन ऑफ जनरेशन बघितलं होतं. आणि त्याच्यामध्ये 2 जनरेशन असतात. एक असते स्पोरोफायटिक जनरेशन आणि दुसरी असते गॅमेटोफायटिक जनरेशन. ओके. सो इथे सुद्धा सेम आहे, फक्त डिफरन्स काय आहे, तर ही जी गॅमेटोफायटिक स्टेज आहे ना, याच्यामध्ये अजून 2 नवीन स्टेप इन्व्हॉल्व असतात. ओके. थॅलोफायटामध्ये त्या स्टेप्स नसतात. ब्रायोफायटामध्ये ह्या गॅमेटोफायटिक स्टेजमध्ये 2 लेवल्स इन्व्हॉल्व असतात, ते आपण पुढे शिकणार आहोत. ओके. आत्ता फक्त एवढंच लक्षात ठेवा, ह्याची ब्रायोफायटाची जी लाईफ सायकल आहे ती सुद्धा स्पोरोफाइट स्टेज आणि गॅमेटोफाइट स्टेज अशा 2 स्टेजेस शो करत असते. ओके. त्यानंतर त्याची बॉडीचं स्ट्रक्चर बघूया. बॉडी इज थॅलॉइड.
थायलॉइड म्हणजेच काय, मी सांगितलं होतं की थायलॉइड म्हणजे काय, तर त्याला रूट स्टेम लिव्स नाही आहेत. ओके, पण त्याला रूट स्टेम लिव्स सारखे दिसणारे अवयव आलेले असतात. ओके, म्हणून आपण लिहिताना कसं लिहायचं आहे बघा, हॅव रूट लाईक स्ट्रक्चर. ओके, रूट लाईक, रूट सारखं आहे, रूट नाही आहे, म्हणून काय लिहायचं आहे, हॅव रूट लाईक स्ट्रक्चर कॉल्ड रायझॉइड्स. रायझॉइड्स म्हणजेच काय, तर हे ब्रायोफायटाचे जे प्लांट्स आहेत त्याचे जे रूट्स असतात खाली, इथे इमेजमध्ये दिसतंय बघा, हे जे रूट्स आहेत त्याला म्हणतात रायझॉइड्स. ओके, ह्या ब्रायोफायटामध्ये लिफी पार्ट जो आहे, लिफी पार्ट म्हणजेच काय, इमेजमध्ये बघा इथे दिसतंय, हा जो पानाचा भाग आहे तो काय रिप्रेझेंट करतो, गॅमेटोफिटिक जनरेशन. ती जी पार्ट आहे त्याला म्हणतात गॅमेटोफिटिक स्टेज. आणि स्पोर प्रोड्युसिंग जी कॅप्स्यूल आहे, ही जी वरती दिसते ती काय रिप्रेझेंट करते, तर स्पोरोफिटिक जनरेशन. ओके, का, कारण इथे ही जी वरची कॅप्स्यूल दिसते ना, ती काय तयार करते, स्पोर्स तयार करते, म्हणून त्याला काय म्हटलंय, स्पोरोफिटिक जनरेशन. आणि पानासारखा जो आकार आहे तिथे गॅमेट्स तयार होत असतात, म्हणून त्याला म्हटलंय गॅमेटोफिटिक जनरेशन. ओके, म्हणजेच ही जी आपली सायकल आहे, लाईफ सायकल, ही ह्या झाडाच्या या दोन भागांमध्ये होत असते, एक तर हे पानावाला भाग आणि दुसरा हा वरचा स्पोरवाला भाग. ओके, असं त्याचं डिव्हिजन केलेलं आहे. आता आपण रायझॉइड्स बघितले मगाशी. ब्रायोफायटामध्ये रूट लाईक स्ट्रक्चर असतं आणि त्याला काय म्हणतात, रायझॉइड्स म्हणतात. हे रायझॉइड्स आहेत ना, दोन टाईप्सचे आहेत. कसे, तर एक आहेत युनिसेल्युलर आणि दुसरे आहेत मल्टीसेल्युलर. हे जे युनिसेल्युलर रायझॉइड्स आहेत ते कोणामध्ये असतात, तर लिव्हरव्रॉथ्समध्ये असतात. आणि मल्टीसेल्युलर रायझॉइड्स आहेत ते या मोसेसमध्ये असतात. ओके, आता हे लिव्हरव्रॉथ आणि मोसेस हे काय आहे, तर ह्या ब्रायोफायटाचे ग्रुप्स आहेत. ओके, सो लिव्हरव्रॉथ हा एक ग्रुप झाला आणि मॉसेस हा एक ग्रुप झाला. आता हे दोन काय आहेत तुम्ही म्हणाल, तर ही झाडं आहेत, म्हणजे याच्यामध्ये ना विशिष्ट वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात. आता या लिव्हरव्रॉथमध्ये कोणती झाडं आहेत, तर जी सगळ्यात जुनी झाडं आहेत, प्रिमेटिव्ह ग्रुप्समध्ये येतात ती. म्हणजेच काय, प्रिमेटिव्ह म्हणजेच काय, तर जी सगळ्यात जुनी पारंपरिक जे आहेत, म्हणजे जुनं म्हणू शकतो आपण. ओके, सो ब्रायोफायटामध्ये सगळ्यात आधी जी सुरुवातीला झाडं तयार झाली ती लिव्हरव्रॉथ्सवाली झाडं आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इव्हॉल्युशन होत गेलं आणि मग मॉसेस तयार झाले आणि म्हणून त्याला काय म्हटलंय, ॲडव्हान्स ग्रुप्स. ओके, सो आता आपण काय करायचं आहे, एक एक करून हे ग्रुप्स डिटेलमध्ये शिकूया, लिव्हरव्रॉथ आणि मॉसेस. पण त्याआधी थोडं रिवाईज करूया. ब्रायोफायटा कसे आहेत, मोस्टली टेरेस्ट्रियल आहेत, म्हणजे जमिनीवरती उगणारे आहेत. पण ती जमीन कशी असते, मॉइस्ट आणि शेडी, ओली आणि सावलीदार. ओके, त्यानंतर त्याला रिप्रोडक्शनसाठी पाण्याची गरज लागते, म्हणून त्याला काय म्हणतात, ॲम्फिबियस प्लांट्स. त्यानंतर त्याच्यामध्ये 960 डिफरंट जेनेरा आहेत ब्रायोफायटाचे आणि 25,000 वेगवेगळ्या स्पीसीज आहेत. लाईफ सायकलमध्ये दोन स्टेजेस असतात, स्पोरोफिटिक स्टेज आणि गॅमेटोफिटिक स्टेज. ओके, त्यानंतर त्याची बॉडी कशी आहे, थायलॉइडवाली आहे आणि त्या बॉडीमध्ये खालचा जो लीफवाला पार्ट आहे त्याला म्हटलंय गॅमेटोफिटिक जनरेशन आणि त्याच्यावरती जो स्पोर प्रोड्युसिंग कॅप्सूल सारखा पार्ट आहे तो काय रिप्रेझेंट करतो, स्पोरोफिटिक जनरेशन. त्यानंतर ब्रायोफायटामध्ये रूट लाईक स्ट्रक्चर आहेत आणि त्याला म्हटलंय रायझॉइड्स. आता हे रायझॉइड्स दोन प्रकारचे असतात, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. ओके, सो युनिसेल्युलर रायझॉइड्स कोणामध्ये आहेत, तर लिव्हरव्रॉथ्समध्ये जे काही प्लांट्स टाकलेले आहेत ते सगळ्यांचे रायझॉइड्स युनिसेल्युलर आहेत, म्हणजेच त्या सगळ्यांचे जे रूट्स आहेत ते युनिसेल्युलर रूट्स आहेत. आणि ह्या मॉसेसमध्ये जे रायझॉइड्स आहेत, मॉसेसमध्ये जी प्लांट्स आहेत त्या सगळ्या प्लांट्सचे रायझॉइड्स आहेत ते कसे आहेत, मल्टीसेल्युलर आहेत. ओके, सो आता आपण काय करूया, लिव्हरव्रॉथ्स आणि मॉसेस यांना डिटेलमध्ये शिकूयात. ओके, सो फर्स्ट लिव्हरव्रॉथ्स. आता हे लिव्हरव्रॉथ्स मी मगाशी सांगितलं, ह्यांना काय म्हणतात, प्रिमेटिव्ह मेंबर्स ऑफ ब्रायोफायटा. का, कारण हे सगळ्यात जुनी झाडं आहेत ब्रायोफायटामधली, सगळ्यात सुरुवातीला येणारी झाडं. ओके, सो ह्याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, गॅमेटोफाइट हॅज फ्लॅट प्लांट बॉडी कॉल्ड थॅलस. आता मगाशी मी सांगितलं की ही जी पानं आहेत, ओके, ह्या पानांना काय म्हटलंय, गॅमेटोफाइट स्टेज म्हटलेलं आहे, गॅमेटोफाइट जनरेशन म्हटलेलं आहे. का, कारण इथे गॅमेट्स तयार होत असतात. ओके, मग ही कशी आहेत दिसायला, फ्लॅट प्लांट बॉडी. ओके, फ्लॅट आहेत म्हणजे पसरट आहेत. इथे तुम्ही जर ह्या मर्चेंटियाच्या प्लांटला बघाल तर बघा, हे जे पान आहे ते कसं दिसतं आपल्याला, असं प्लेन सरफेसला चिकटून सपाट आहे, म्हणून त्याला काय म्हटलंय, फ्लॅट प्लांट बॉडी. आणि ह्याला नाव काय दिलंय, तर ह्याला म्हटलंय थॅलस. काय म्हटलंय,
थॅलस. लक्षात ठेवायचं आहे, प्लांटची जी बॉडी आहे ह्याला काय म्हणतात, थॅलस म्हणतात. ओके. पुढे मी ज्या ज्या वेळेला थॅलस म्हणणार आहे त्यावेळेला लक्षात ठेवायचं की त्या प्लांटची जी बॉडी आहे त्याला मी थॅलस म्हणते. ओके. सो थॅलस दिसायला कसं आहे बघा, त्यांनी एक्सप्लेन केलं आहे. थॅलस इज ग्रीन. ओके. डॉर्सोवेंट्रल. डॉर्सोवेंट्रल म्हणजेच काय, खालच्या बाजूला आहे. ओके. आता खालच्या बाजूला का म्हटलंय, इथे ही इमेज बघा. या इमेजमध्ये तुम्हाला हे जे पानासारखा आकार दिसतोय ना, तो एक आहे आणि त्याच्यावरती हा स्टेम लाईक पार्ट आहे आणि त्याला वरती कॅप्स्यूल आहे. ओके. सो हा जो वरचा भाग आहे तो अप्पर साईडवाला आहे. सो ह्याचे काय दोन पार्ट्स झालेत. ओके. सो हा जो खालचा पार्ट आहे तो काय आहे, थॅलस आहे, म्हणजे त्याची बॉडी आहे. ओके. सो डॉर्सोवेंट्रल आहे म्हणजे खालच्या बाजूला आहे. प्रोस्टेट. आता प्रोस्टेट म्हणजेच काय, तर जमिनीला लागून ग्रो होणारी, म्हणजेच बघा हे असे ग्रो होत असतात, एकमेकाला चिकटून जमिनीला लागून ग्रो होतात. पण तेच जर तुम्ही आपली जी नेहमीची रेग्युलर ट्रीज असतात ते कसे ग्रो होतात, तर ग्राउंडच्या वरच्या दिशेने, म्हणजे त्यांची हाईट वाढत जाते. ओके. पण हे जे लिव्हरवॉर्ट्स आहेत हे कसे आहेत, तर प्रोस्टेट आहेत. ह्या प्रोस्टेटचा अर्थ काय, तर जमिनीला चिकटून वाढत जातात. ओके. म्हणजेच काय, तर ते हॉरिझॉन्टली ग्रो होत आहेत, व्हर्टिकली ग्रो होत नाही आहेत. ओके. विथ युनिसेल्युलर रायझॉइड्स. आता मी मगाशीच सांगितलं, लिव्हरवॉर्ट्समध्ये जे काही प्लांट्स आहेत ते सगळ्यांचे रायझॉइड्स कसे असणार आहेत, युनिसेल्युलर असणार आहेत. म्हणून हे डोळे झाकून लिहून टाकायचं, लिव्हरवॉर्ट्समध्ये रायझॉइड्स कसे आहेत, युनिसेल्युलर आहेत. ओके. एक्झाम्पल दिले त्याचे, रिसिया आणि मर्चंटिया. ओके. सो हे जे आहे, हे वालं जे आहे दॅट इज रिसिया. ओके. आणि हे आहे ते मर्चंटिया. ओके. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स दिसतोय का, सो रिकिया बघा कसं आहे, फ्लॅट आहे आणि त्याच्या सरफेसवरती स्पोर्स नाही आहेत किंवा कॅप्सूल्स नाही आहेत. पण मर्चंटिया जे आहे त्याच्यावरती, त्या प्लांट्सच्या किंवा लीफच्या वरती काय आहे, छोटे छोटे पोर्स आहेत आणि त्याच्यातून स्पोर प्रोडक्शन होत असतं. ओके. सो लिव्हरवॉर्ट आपण थोडं रिवाईज करूया. लिव्हरवॉर्ट कसे आहेत, प्रिमेटिव्ह मेंबर्स आहेत आणि त्याचं जे गॅमेटोफाईट आहे, गॅमेटोफाईट म्हणजेच मगाशी मी काय सांगितलं, हा जो लीफवाला भाग आहे त्याला काय म्हटलंय, गॅमेटोफाईट. तो कसा आहे, फ्लॅट आहे आणि त्याला काय म्हटलंय, थॅलस म्हटलेलं आहे. ओके. त्यानंतर हे थॅलस कसं दिसतो ते सांगितलंय, ग्रीन आहे, डॉर्सोवेंट्रल म्हणजेच खालच्या बाजूला आहे, आणि प्रोस्टेट. प्रोस्टेट म्हणजे काय, जमिनीला चिकटून ग्रो होत आहे. ओके. त्याची हाईट वाढत नाहीये पण तो हॉरिझॉन्टली ग्रो होत चाललेत. ओके. त्यानंतर त्याचे जे रायझॉइड्स आहेत ते कसे आहेत, युनिसेल्युलर आहेत. आणि एक्झाम्पल एक लक्षात ठेवलं तरी चालेल, मर्चंटिया किंवा रिक्सिया. ओके. तुम्हाला जे इझी वाटतंय ते लक्षात ठेवा. सो कमिंग टू अवर नेक्स्ट स्लाइड, हॉर्न वॉर्ट्स. आता हे हॉर्न वॉर्ट्स जे आहेत हे जास्त करून तुम्हाला क्वेश्चन येत नाही एक्झाममध्ये, पण तरीसुद्धा छोटंसं असल्यामुळे तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. सो इट हॅज फ्लॅटन्ड थॅलस. आता थॅलस म्हणजेच काय, मगाशी सांगितलं, बॉडी. त्याची जी बॉडी आहे, हे बघा हे दिसतं इथे, दगडाला चिकटून ग्रो झालेले आहेत. त्याची जी बॉडी आहे ती कशी आहे, फ्लॅटन्ड आहे. जसं लिव्हरवॉर्टची होती फ्लॅट, तशीच ह्याची सुद्धा आहे. त्यानंतर थॅलस काय करतं, हे जे थॅलस दिसत आहे तिथे ते काय करतात, प्रोड्युसेस हॉर्नी स्ट्रक्चर. ओके. हॉर्नी म्हणजेच काय, शिंगासारखे दिसणारे स्ट्रक्चर तयार करतात हे थॅलस, विच आर कॉल्ड स्पोरोफाइट्स. आता हे जे वरचे भाग दिसत आहेत ना, ह्या सगळ्याला काय म्हणतात, स्पोरोफाइट म्हणतात. हे जे हॉर्नी स्ट्रक्चर आहेत त्याला. आणि हे खाली जे पानासारखे भाग आहेत दगडाला चिकटून, त्याला काय म्हणतात, गॅमेटोफाइट. मगाशी मी सांगितलं. ओके. तसंच इथे सुद्धा सेम आहे, दच कॉल्ड ॲज हॉर्नवॉर्ट्स. आता तुम्हाला समजलं असेल ह्याचं नाव हॉर्नवॉर्ट्स का आहे, कारण ह्याचं स्ट्रक्चर कसं आहे, हॉर्नी स्ट्रक्चर आहे, म्हणजे शिंग शिंग दिसत आहेत. ओके. आणि त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे अँथोसेरॉस. ओके. हे इथे खाली दिसतंय ते बघूनच तुमच्या लक्षात येईल. ही जर इमेज तुम्हाला एक्झाममध्ये विचारली तर हे स्ट्रक्चर बघूनच तुम्हाला इझिली लक्षात येईल, हॉर्नवॉर्ट्स आहेत. सो लिहून टाकायचे. ओके. हे 2-3च पॉईंट आहेत त्याचे, व्यवस्थित लक्षात ठेवा. आता इथे जर तुम्ही नीट बघितलं ना, तर काय आहे, या प्लांट्सची बॉडी कशी आहे दिसायला, त्याला काय म्हणतात ते फक्त ह्याच्यामध्ये सांगायचं आहे आणि त्याला का असं म्हणतात. आता इथे हॉर्नी स्ट्रक्चर आहे म्हणून त्याचं नाव हॉर्नवॉर्ट्स आहे हे सांगायचं आहे आणि एक एक्झाम्पल लिहायचं आहे बस. ओके. आता आपण आपल्या नेक्स्ट ग्रुपकडे येऊया, जे आपले ब्रायोफायटा आहेत. इथे बघा, हे जे आपले ब्रायोफायटा आहेत त्याचे 2 ग्रुप आपण बघितले होते, एक लिव्हरवॉर्ट्स आणि मॉसेस. सो लिव्हरवॉर्ट्स हे प्रिमेटिव्ह ग्रुप आहेत, ते आपलं कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण काय काय बघितले एक्झाम्पल्स, रिक्सिया, मर्चंटिया आणि हे हॉर्नवॉर्ट्स असे पॉईंट्स आपण बघितले. आणि आता आपला जो दुसरा ग्रुप आहे दॅट इज मॉसेस, हा आपण बघणार आहोत. ओके. सो
मॉसेसमध्ये बघा कसं आहे, सगळ्यात पहिलं तर हे ॲडव्हान्स मेंबर्स आहेत. लिव्हरवॉर्ट्सचे जुने मेंबर्स होते, हे कसे आहेत ॲडव्हान्स आहेत म्हणजे नवीन आहेत. यांची बॉडी कशी आहे? इरेक्ट आहे. या मॉसेसमध्ये जे काही प्लांट्स आहेत त्यांची बॉडी इरेक्ट आहे. इरेक्ट म्हणजेच काय? तर अशी सरळ आहे, सरळ दिशेने ग्रो होते म्हणजे त्यांची हाईट वाढत चालली आहे. पण तेच जर ब्रायोफायटावाले प्लांट्स बघाल तर त्याची बॉडी कशी असते? फ्लॅट असते. ओके. आणि प्रोस्टेट असते. प्रोस्टेट म्हणजेच काय? तर जमिनीला चिकटून ग्रो होत असतात. ओके. आता याच्यामध्ये लाईफ सायकलचे पुन्हा फेज दिलेला आहे. गॅमेटोफिटिक स्टेज, स्पोरोफिटिक स्टेज तर आहेच, लिव्हरवॉर्ट्समध्ये सुद्धा आहे आणि मॉसेसमध्ये पण आहे, पण ती कॉमन आहे. गॅमेटोफिटिक स्टेजमध्ये मी काय सांगितलं होतं, इथे थोडे चेंजेस होतात. तर याच्यामध्ये 2 स्टेप्स इन्व्हॉल्व असतात. पहिली स्टेप आहे प्रोटोनिमा स्टेज आणि दुसरी स्टेज आहे लिफी स्टेज. अशा 2 स्टेजमध्ये ही गॅमेटोफिटिक स्टेज डिवाइड झालेली आहे. तुम्ही जर थॅलोफायटाचं अल्टरनेशन ऑफ जनरेशन आठवलं तर ह्या गॅमेटोफिटिक स्टेजमध्ये तिथे कुठल्याही प्रकारचे 2 वेगवेगळे स्टेजेस नव्हते. डिरेक्ट गॅमेटचं कन्व्हर्जन झायगोटमध्ये होत होतं. पण इथे ब्रायोफायटामध्ये ही जी गॅमेटोफिटिक स्टेज आहे ना, ह्याच्यामध्ये 2 स्टेजेस येतात. पहिली येते प्रोटोनिमा स्टेज आणि लिफी स्टेज. हेच इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. ओके. सो प्रोटोनिमा स्टेज काय आहे बघा, तर सगळ्यात पहिलं प्रोस्टेट, ग्रीन, ब्रांच्ड अँड फिलामेंटस. आता त्यांनी काय सांगितलं, ही जी प्रोटोनिमा स्टेज आहे ती दिसायला कशी असणार आहे? प्रोस्टेट. प्रोस्टेट म्हणजे जमिनीला लागून, ग्रीन कलरची, ब्रांच्ड आहेत म्हणजे छोटे छोटे त्याला ब्रांचसारखे दिसणारे अवयव आहेत आणि फिलामेंटस आहेत. फिलामेंटस म्हणजे छोटे धाग्यासारखे एकमेकाला जोडलेले अवयव आहेत. ओके. ऑल्सो कॉल्ड ॲज ज्युव्हिनाईल गॅमेटोफाईट. आता ह्या स्टेजला अजून काय म्हणतात? ज्युव्हिनाईल गॅमेटोफाईट पण म्हणतात. ओके. सो प्रोटोनिमा स्टेज इथे दिसते इमेजमध्ये मी दाखवले बघा. प्रोस्टेट आहे म्हणजे जमिनीला लागून आहे, ग्रीन कलरची आहे, ब्रांचसारखं दिसतंय छोटंसं आणि फिलामेंटस आहे. ओके. हॅज मेनी बर्ड्स. आता बर्ड्स म्हणजे काय? कळ्या. कळ्यांना इंग्लिशमध्ये बर्ड्स म्हणतात. ओके. सो हे जी प्रोटोनिमा स्टेज असते याला छोट्या छोट्या भरपूर साऱ्या कळ्या असतात, जसं इथे डायग्राममध्ये दिसतंय. ओके. इमेजमध्ये दिसतंय. सो नेक्स्ट लिफी स्टेज. आता ही प्रोटोनिमा स्टेज आहे ना, ह्याच्या पुढची स्टेज म्हणजेच काय? ही जी इमेज आहे ही ग्रो होत जाते पुढे पुढे आणि त्याचं कन्व्हर्जन होतं लिफी स्टेजमध्ये. ह्या 2 वेगवेगळ्या स्टेजेस कशा आहेत? ह्या प्रोटोनिमा स्टेजचंच कन्व्हर्जन लिफी स्टेजमध्ये होतं. ओके. सो प्रोड्यूस फ्रॉम ईच बर्ड. आता ही जी लिफी स्टेज येते, जेवढ्या कळ्या असतील ह्या प्रोटोनिमा स्टेजमध्ये, जेवढ्या कळ्या आहेत तेवढे लिफी स्टेजमध्ये लीफ लाईक गॅमेट्स तयार होतात. ओके. ते आपण पुढे डीपमध्ये बघणार आहोत, आत्ता फक्त लक्षात ठेवायचं आहे. हॅज इरेक्ट, स्लेंडर, स्टीम लाईक, कोलॉइड मेन ॲक्सिस. आता त्यांनी काय सांगितलंय? हॅज, त्याची जी मेन ॲक्सिस आहे म्हणजे ही जी इमेजमध्ये तुम्हाला स्टेम लाईक पार्ट दिसतोय तो कसा आहे बघा? इरेक्ट आहे म्हणजेच सरळ आहे. स्लेंडर स्टेम लाईक, झाडाची जी फांदी असते त्याच्यासारखं आहे. त्यानंतर बेअरिंग स्पायरल लीफ लाईक स्ट्रक्चर, फायलॉइड. म्हणजेच काय? तर ही जी स्टेम लाईक स्ट्रक्चर आहे त्याला जोडून छोटी छोटी पानं आहेत बघा आणि त्याला काय म्हटलंय? फायलॉइड्स. आणि हे जे स्टेम लाईक स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हटलंय? मेन ॲक्सिस आहे ती त्याची लिफी स्टेजची आणि त्याला म्हटलंय कोलॉइड. आणि हा जो लीफ लाईक स्पायरल स्ट्रक्चर आहे त्याला म्हटलंय फायलॉइड. ओके. त्यानंतर हे जे पूर्ण स्ट्रक्चर असतं हे कुठे असतं? तर इट इज फिक्स्ड इन सॉईल. मातीमध्ये फिक्स झालेलं असतं. का? कारण त्याला रायझॉइड्स आहेत म्हणजेच रूट लाईक स्ट्रक्चर आहे आणि ते रूट्स मातीला धरून बसलेले असतात. ओके. म्हणून काय म्हटलंय? इट इज फिक्स्ड इन सॉईल बाय रायझॉइड्स. कोणाच्या मदतीने ते धरून बसले? रायझॉइड्सच्या मदतीने. आता आपण मॉसेस बघतोय म्हणजेच ह्याच्यामध्ये जे रायझॉइड्स आहेत ते कसे असणार आहेत? मल्टीसेल्युलर. ओके. सो इथे अजून एक पॉईंट तुम्ही ॲड करू शकता. रायझॉइड्स आर मल्टीसेल्युलर. त्यानंतर इट बेअर्स 6 ऑर्गन्स. म्हणजे ही जी लिफी स्टेज आहे बघा, ही इमेज आहे दिसते, याच्यामध्ये मेल लिफी स्टेजवाले गॅमेट्स आहेत आणि हे फिमेल गॅमेट्स आहेत. सो हे जे वरच्या बाजूला दिसतंय तुम्हाला, झूम करून दाखवलंय, दॅट इज कॉल्ड ॲज अँथ्रिडियम. म्हणजे हा जो मेल गॅमेट आहे याचा जो सेक्स ऑर्गन आहे त्याला काय म्हटलंय? अँथ्रिडियम. आणि ही जी फिमेल गॅमेट आहे इथे जे झूम करून दाखवलंय याच्या सेक्स ऑर्गनला म्हटलंय आर्चिगोनियम. ओके. त्यानंतर त्याच्यामध्ये जे रिप्रोडक्शन होतं ते कसं आहे बघा. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय फ्रॅगमेंटेशन अँड बडिंग इन सेकंडरी प्रोटोनिमा. आता याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होतं त्यांनी सांगितलं. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आपण 10th स्टँडर्डमध्ये शिकलोय.
म्हणजेच काय तर प्लांट्सच्याच एखाद्या पार्टपासून नवीन प्लांट तयार होतं म्हणून त्याला काय म्हटलं व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. सो ह्याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन कसं होतंय फ्रॅगमेंटेशनने होतंय आणि बडिंगने होतंय. फ्रॅगमेंटेशन म्हणजेच काय तर सपोज हे एक झाड आहे आणि ह्या एका झाडाचे 3 तुकडे झाले तर ते 3 वेगवेगळी नवीन झाडं तयार होणार. ओके म्हणजेच काय फ्रॅगमेंट्स होतात त्याचे तुकडे होतात आणि मग नवीन झाडं तयार होतात. सो ती एक प्रोसेस झाली आणि बडिंग म्हणजेच काय तर जसं इथे प्रोटोनिमा स्टेजला सांगितलंय बर्ड आलंय म्हणजे कळ्या येतात आणि त्या कळ्यांमधून नवीन झाड तयार होतं. ती एक स्टेप झाली. ओके. आता याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत फ्युनेरिया, पॉलिट्रिचियम आणि स्पॅग्नम. ओके. असे भरपूर सारे एक्झाम्पल्स आहेत पण हे 3 मेन इथे दिलेले आहेत. याच्या इमेजेस मी तुम्हाला दाखवते. ही आहे फ्युनारिया, त्यानंतर पॉलिट्रिचियम आणि स्पॅग्नम. ओके. सो हे 3 काय आहेत मॉसेस आहेत. सो आता आपण ब्रायोफायटाचे दोन्ही ग्रुप शिकलेलो आहोत लिव्हरव्रॉट्स आणि मॉसेस. ओके. सो आता आपण मॉसेसला थोडं पुन्हा एकदा रिवाईज करूया. मॉसेसमध्ये जी झाडं आहेत ती कशी इरेक्ट असतात पण लिव्हरव्रॉट्समध्ये जी झाडं आहेत ती कशी आहेत फ्लॅट आहेत. त्यानंतर मॉसेसमध्ये गॅमेटोफाईट स्टेजमध्ये 2 स्टेजेस येतात. प्रोटोनिमा स्टेज येते आणि लिफी स्टेज येते. प्रोटोनिमामध्ये काय होतं तर इथे छोटे छोटे ब्रांच असतात, फिलामेंट्स असतात आणि त्याला सगळ्यावरती काय असतात कळ्या असतात म्हणजे बर्ड्स असतात. त्यानंतर पुढे ह्या कळ्यांचं ग्रोथ होते आणि लीफ स्ट्रक्चर तयार होतात, लिफी स्ट्रक्चर तयार होतात. ओके. आता हे कसे असतात दिसायला पुन्हा इरेक्ट असतात. स्टेमसारखं त्याला मेन ॲक्सिस आलेली असते आणि त्याला छोटी छोटी पानं असतात. ओके. त्यानंतर हे मुळांच्या मदतीने म्हणजेच रायझॉइड्सच्या मदतीने सॉईलमध्ये फिक्स झालेलं असतं आणि ह्याच्यामध्ये जे रायझॉइड्स आहेत ते कसे आहेत मल्टीसेल्युलर आहेत. त्यानंतर ह्या दोन्ही मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट्समध्ये सेक्स ऑर्गन्स असतात. ओके. ज्याला अँथ्रिडियम आणि आर्चिगोनियम असं म्हणतात. त्यानंतर ह्याच्यामध्ये 2 टाईप्सचं रिप्रोडक्शन सांगितलं आहे फ्रॅगमेंटेशन आणि बडिंग. फ्रॅगमेंटेशन म्हणजेच काय तुकडे तुकडे होऊन रिप्रोडक्शन होतं आणि बडिंग म्हणजेच काय कळ्यांपासून नवीन झाड तयार होतं. एक्झाम्पल्स आहेत फ्युनेरिया, पॉलिट्रिचियम आणि स्पॅग्नम. ओके. आता आपण काय करूया हे जी गॅमेटोफिटिक स्टेज आहे ही थोडं अजून डीपमध्ये जाऊन समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके. सो इथे मी तुम्हाला इमेज दाखवणार आहे. सो ही डायग्राम बघून अजिबात घाबरायचं नाही आहे. ओके. इझी आहे. मी जेवढं सांगते तेवढंच लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो सगळ्यात पहिले या डायग्रामचे 2 पार्ट्स केलेले आहेत बघा. हा जो ब्ल्यू पार्ट आहे तो संपूर्ण पार्ट काय डिनोट करतोय गॅमेटोफिटिक जनरेशन. ओके. आणि याच्यामध्ये जे सेल्स आहेत ते सगळे कसे आहेत हॅप्लॉइड सेल्स आहेत म्हणजे एक एक सेट ऑफ क्रोमोझोम आहेत. ओके. त्यानंतर हा जो इकडे ग्रेइश पार्ट आहे तो संपूर्ण स्पोरोफिटिक जनरेशन रिप्रेझेंट करतो आणि त्याच्यामध्ये जे सेल्स आहेत ते सगळे कसे डिप्लॉइड आहेत म्हणजेच 2-2 सेट ऑफ क्रोमोझोम्स आहेत. ओके. सो आता सगळ्यात मेन आपल्याला ह्याच्यामध्ये काय बघायचं आहे तर ह्या गॅमेटोफिटिक जनरेशनमध्ये 2 स्टेजेस येतात. एक आहे प्रोटोनिमा स्टेज आणि दुसरी आहे लिफी स्टेज. सो ह्या 2 स्टेजेसच मेन लक्षात ठेवायचे आहेत. बाकीचं सगळं सेम आपलं अल्टरनेशन ऑफ जनरेशन सारखंच आहे. ओके. सो आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं इथे हे झाड दिसतंय तुम्हाला, इथे हे प्लांट आहे. ओके. सो हे लिफी स्ट्रक्चर आहे आणि हा वरचा जो आहे तर स्टेम लाईक स्ट्रक्चर आणि इथे कॅप्सूल आहे. ओके. सो ही कॅप्सूल आहे तीच इथे झूम करून दाखवलेली आहे. ओके. ह्या कॅप्सूलमधून स्पोर्स बाहेर पडणार आहेत. सो इथे बघा ह्या मिओसिसच्या प्रोसेसमधून मिओसिसची प्रोसेस होत असते आणि त्या प्रोसेसमधून ह्या कॅप्सूलमधून स्पोर्स बाहेर पडत आहेत. ओके. हे रेड रेड डॉट दिसत आहेत ना, रेड कलरचे जे डॉट आहेत दॅट आर स्पोर्स. ओके. ज्या वेळेला स्पोर्सचं प्रोडक्शन होतं म्हणजे इथून ज्या वेळेला स्पोर्स बाहेर पडतात त्यावेळेला ते कसे असतात हॅप्लॉइड असतात म्हणजे त्यांच्याकडे एक एक सेट ऑफ क्रोमोझोम आहे. ओके. आता या स्पोर्सचं पुढे कन्व्हर्जन कशामध्ये व्हायला पाहिजे गॅमेटमध्ये व्हायला पाहिजे. पण ती जी गॅमेट प्रोडक्शनची प्रोसेस आहे ती 2 टाईपची होत असते. एक असते प्रोटोनिमा स्टेज आणि दुसरी असते लिफी स्टेज. ते आता आपण बघूया. इथे हे तुम्हाला जर इमेज दिसत असेल छोटीशी ग्रीन कलरची तर त्याच्यामध्ये बघा प्रोस्टेट आहे. हा जो प्रोटोनिमा स्टेज आहे ती कशी आहे दिसायला प्रोस्टेट म्हणजे जमिनीला लागून ग्रो झाली आहे, हॉरिझॉन्टल ग्रो झाली आहे आणि त्याच्यावरती आहे ना छोटे छोटे बर्ड्स आहेत बघा. ओके. ही इथे एक बर्ड दाखवली आहे, इथे एक आहे, इथे एक आहे. ओके. आता हे जेवढे बर्ड्स आहेत त्या सगळ्या बर्ड्सना लिफी स्टेज तयार होणार आहे. त्या सगळ्या बर्ड्सवरती पानं तयार होणार आहेत. ओके. म्हणजे असं वरती
स्टेम तयार होऊन त्याच्या भोवती पानं तयार होणार आहेत आणि त्याच प्रोसेसला काय म्हणतात, लिफी स्टेज. प्रोटोनिमा स्टेज पुढे जाऊन लिफी स्टेजमध्ये कन्वर्ट होते. इथे तुम्ही जर आलात ह्या लिफी स्टेजकडे तर बघा, ह्या बर्डमधून एक नवीन स्टेम लाईक स्ट्रक्चर तयार झाले आणि त्याला लीव्स आहेत भरपूर सारे, म्हणून त्याला काय म्हटलं, लिफी स्टेज. ओके, ही जी लिफी स्टेज आहे ह्याच्यामध्ये आहे ना, मेल गॅमेट्स तयार होतात आणि फिमेल गॅमेट्स तयार होतात दोन पद्धतीचे. तर तेच इथे पुढे दाखवलेले आहेत बघा. हा जो पार्ट आहे दॅट इज मेल गॅमेटोफाईट पार्ट आणि हा जो पार्ट आहे दॅट इज फिमेल गॅमेटोफाईट पार्ट. ओके, आता ह्याच्या जे टिप्स आहेत त्याला झूम करून इथे दाखवले. मेल पार्ट जो आहे त्याच्या टिपला रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात आणि ह्या मेल पार्टच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनला म्हणतात अँथ्रिडियम. काय म्हणतात, अँथ्रिडियम. आणि ह्या अँथ्रिडियमच्या आतमध्ये असतात स्पर्म्स. ओके, त्यानंतर इथे फिमेल गॅमेट आहे. ह्या फिमेल गॅमेटचं जे टिप आहे त्याला जो रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे त्याला काय म्हटलं आहे, आर्चिगोनियल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. मेल पार्ट कुठला आहे, अँथ्रिडियम, आणि फिमेल पार्ट कोणता आहे, आर्चिगोनियम. आपल्या टेक्स्टबुकमध्ये आर्चिगोनियम दिलं आहे, इथे थोडं डिफरंट नाव दिलेलं आहे, बट दॅट इज सेम. ओके, आता ह्या आर्चिगोनियमच्या आतमध्ये काय असतं, एग सेल्स असतात. ओके, आता प्रोसेस काय होणार आहे, फर्टिलायझेशनची प्रोसेस होणार आहे. म्हणजेच काय, तर ह्या अँथ्रिडियममधून जे स्पर्म्स आहेत त्यांना ट्रॅव्हल करून कुठपर्यंत यायचं आहे, ह्या आर्चिगोनियमच्या एगपर्यंत यायचं आहे. सो हे कसे ट्रॅव्हल करणार आहेत बघा, इथे दाखवले हे स्पर्म्स. हे स्पर्म आहेत ते ट्रॅव्हल करतायत, स्विम करतायत. ओके, सो ह्या प्रोसेससाठी म्हणजे ह्या स्पर्म्सना ह्या अँथ्रिडियममधून आर्चिगोनियममध्ये जाण्यासाठी वॉटरची गरज असते, म्हणजे त्या पाण्यामधून ते स्विम करून जातात. ओके, आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, ब्रायोफायटाला किंवा ब्रायोफाइट्समध्ये जे काही प्लांट्स आहेत त्यांना सगळ्यांना रिप्रोडक्शनसाठी पाण्याची गरज असते. ओके, सो ज्या वेळेला स्पर्म इथून ह्या एग्स सेलकडे येणार आहेत त्यावेळेला फर्टिलायझेशन होतं आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर एक नवीन झायगोट तयार होतो. आता ज्या वेळेला ही फर्टिलायझेशनची प्रोसेस होत असते त्यावेळेला हे स्पर्म आणि जो एग आहे तो कसा असणार आहे, हॅप्लॉइड असणार आहे. म्हणजेच एक एक सेट ऑफ क्रोमोझोम्स आहेत त्यांच्याकडे. पण ज्यावेळेला हा झायगोट तयार होतो त्यावेळेला तो कसा असणार आहे, डिप्लॉइड असणार आहे. ओके, त्यानंतर झायगोटचं कन्व्हर्जन एम्ब्रिओमध्ये होतं आणि एम्ब्रिओ पुन्हा पुढे जाऊन एक नवीन प्लांटमध्ये कन्वर्ट होतो. त्यानंतर पुन्हा ह्या प्लांटमधून स्पोर्स बाहेर पडणार आहेत. पुन्हा प्रोटोनिमा स्टेज, लिफी स्टेज, त्यानंतर स्पर्म सेल्स, एग सेलकडे जाऊन फर्टिलायझेशन होणार आहे आणि मग पुन्हा झायगोट आणि एम्ब्रिओ. अशी ही सायकल कंटिन्युअस चालू असते. ओके, सो आता ह्याच्यामध्ये आपण नवीन काय शिकलो, तर गॅमेटोफाईट स्टेजमध्ये प्रोटोनिमा स्टेज आहे ती कशी आहे बघा. त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, तर प्रोस्टेट आहे. प्रोस्टेट म्हणजेच जमिनीला लागून तयार झालेलं आहे, हॉरिझॉन्टल तयार झालेलं आहे आणि त्याच्यावरती छोटे छोटे भरपूर सारे मल्टिपल बर्ड्स असतात, कळ्या असतात. त्यानंतर त्याच स्टेजचं पुढे जाऊन कन्व्हर्जन लिफी स्टेजमध्ये होतं. म्हणजेच काय, तर ते जे बर्ड्स असतात त्या प्रत्येक बर्डमधून एक नवीन स्टेम लाईक पार्ट बाहेर येतो, त्यालाच काय म्हणतात, लिफी स्टेज. ह्या लिफी स्टेजमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे गॅमेट्स तयार होतात, दॅट इज मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. ओके, मेल गॅमेटचा जो सेक्स ऑर्गन आहे त्याला म्हटलं अँथ्रिडियम आणि फिमेल गॅमेटचा जो सेक्स ऑर्गन आहे त्याला म्हटलं आर्चिगोनियम. ओके, हे एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आय होप तुम्हाला ही डायग्राम व्यवस्थित कळली असेल. काही डाऊट्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. ओके, आता आपण काय करूया, आता आपण थोडंसं ह्या ब्रायोफायटाचे प्लांट्सचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स बघूया. म्हणजेच काय, तर त्याला कमर्शियली कसं यूज केलं जातं. सगळ्यात पहिलं जे मॉसेसवाले जे प्लांट्स बघितले आपण, ओके, फ्युनारिया वगैरे, सो ते हार्बिवरस ॲनिमल्स जे आहेत, म्हणजे जे फक्त प्लांट्स खातात किंवा बर्ड्स जे आहेत ते हे मॉसेस प्लांट्स खाऊ शकतात. त्यानंतर ह्या मॉसेसमध्ये हे मॉसेस जे आहेत ह्याच्यामध्ये एक स्पीसीज आहे जिचं नाव आहे स्पॅग्नम आणि ती आपल्याला काय प्रोव्हाइड करते, इट प्रोव्हाइड्स पीट. पीट म्हणजेच काय, तर एक इंधन आहे, फ्युएल आहे. ओके, अँड इट इज युज्ड ॲज फ्युएल. म्हणजेच काय, तर हे जे स्पॅग्नम आहे हे मेल्यानंतर त्याचं डिकम्पोजिशन होतं आणि त्याच्यानंतर एक खत तयार होतं, त्याला काय म्हणतात, पीट. ओके, आणि ते फ्युएल म्हणून यूज करतात. मॉसेस आर युज्ड ॲज पॅकेजिंग मटेरियल्स फॉर ट्रान्सपोर्टिंग ऑफ लिव्हिंग मटेरियल्स बिकॉज दे हॅव सिग्निफिकंट वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. आता हे जे मॉस आहेत यांना पॅकेजिंग मटेरियल म्हणून यूज करतात. म्हणजेच काय, तर काही ठिकाणी
लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना एक्सपोर्ट केलं जातं आणि ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असे असतात की ज्यांना मॉइश्चरची गरज असते. म्हणजेच समजा एक विशिष्ट प्रकारचं प्लांट आहे ज्याला एक्सपोर्ट करायचं आहे बाहेर देशातून इंडियामध्ये, तर मग त्याच्यासाठी ह्या मॉसेसचा यूज केला जातो. कारण का तर हे मॉसेस ना थोडे मॉइस्ट असतात, म्हणजे त्यांना ते असे ओलसर असतात. मग हे जे लिव्हिंग मटेरियल जे ट्रान्सपोर्ट होतं आहे त्याच्यामध्ये मॉइश्चर तसंच्या तसं राहण्यासाठी किंवा ते फ्रेश राहण्यासाठी ह्या मॉसेसला पॅकेजिंग मटेरियल म्हणून यूज केलं जातं. ओके. त्यानंतर जस्ट लाईक लायचेन्स, मॉसेस आर फर्स्ट लिव्हिंग बीइंग टू ग्रो ऑन द रॉक. आता हे मॉसेस जे आहेत ते सगळ्यात पहिले लिव्हिंग बीइंग्स आहेत जे रॉक्सवरती ग्रो झालेत, म्हणजेच दगडावरती ग्रो व्हायला लागले. इथे इमेजमध्ये दिसतंय मॉसेस दगडावरती ग्रो होत आहेत. ओके, मगाशी पण मी दाखवलं होतं. आता हे दगडावरती ज्यावेळेला ग्रो होतात त्यावेळेला त्याचे जे रायझॉइड्स असतात ते सुद्धा त्या दगडामध्ये हळूहळू घुसायला सुरुवात करतात आणि त्याच्यामुळे काय होतं, दे डिकम्पोज रॉक्स टू फॉर्म सॉईल. आणि हळूहळू काय होतं तर ह्या रॉकचं कन्व्हर्जन सॉईलमध्ये व्हायला लागतं. म्हणजेच काय तर हे रॉक ना हळूहळू फुटायला सुरुवात होते आणि त्याची माती तयार होते. अँड मेक देम सुटेबल फॉर ग्रोथ ऑफ हायर प्लांट्स. म्हणजेच काय, ह्या रॉक्सची माती तयार होते आणि मग मातीवरतीच हे मोठे जे प्लांट्स असतात आपले मँगो ट्री वगैरे, म्हणजे मोठे मोठे प्लांट्स, त्याला ग्रो होण्यासाठी ती माती युजफुल ठरते. ओके. त्यानंतर डेन्स लेअर ऑफ मॉसेस हेल्प्स इन प्रिव्हेन्शन ऑफ सॉईल इरोजन. म्हणजेच काय तर हे मॉसेसवाले जे प्लांट्स आहेत ते एकमेकांच्या बाजूला चिकटलेले असतात आणि ज्या वेळेला आणि ज्या ठिकाणी हे भरपूर प्रमाणात सापडतात, म्हणजे डेन्स म्हणजे काय तर दाट, घनदाट, जिथे जिथे घनदाट लेयर्स असतात मॉसेसचे तिथे सॉईल इरोजन होत नाही. ओके. दज ॲक्ट ॲज सॉईल बाइंडर्स. ओके. सो आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित कळला असेल. सो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर नक्की करा आणि काही डाऊट्स असतील तर कमेंट करा. ओके. आणि असेच जर माझे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला ऑलचं ऑप्शन येतं ते प्रेस करा. ओके. त्याच्यामुळे तुम्हाला माझे सगळे व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळत जातील. सो भेटूया आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये. टिल देन कीप वॉचिंग.